तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना या योजनेअंतर्गत दिव्यांग विवाह प्रोत्साहन अनुदानामध्ये वाढ ही करण्यात आलेली आहे व त्याचबरोबर आता या योजनेअंतर्गत एक नवीन घटक याचा देखील समावेश केला जाणार आहे. तर या घटकासाठी तुम्हाला अर्ज हा कोठे करायचा आहे, या अर्जासाठी तुम्हाला पात्रतेच्या अटी काय आहेत, अर्जासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत व अर्ज निवड प्रक्रिया ही देखील कशी आहे, आता या सर्व कार्यपद्धतीस देखील मान्यता देणारा JR हा आलेला आहे. तर या JR मधून आपण अनुदान वाढ व त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया याविषयीची देखील सविस्तर माहिती ही आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो JR आणि या JRचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना अशा प्रकारचा हा विषय या JRचा आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा JR दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजीच शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूयात की ज्यामध्ये या घटकास अर्ज प्रक्रिया व त्याचबरोबर अनुदान वाढ याविषयीची देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे. त्यामध्ये शासन निर्णय दिव्यांग अव्यांग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ. तर तुम्ही पाहू शकता या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे आणि दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास या शासन निर्णयाने मान्यता ही आता देण्यात येत आहे. तर सुरुवातीला आपण दिव्यांग अव्यांग यांच्या अनुदानात करण्यात आलेली वाढ ही किती आहे ही देखील पाहूया व दिव्यांग या विवाहासाठी देखील अर्ज हा तुम्हाला कसा करायचा आहे याची देखील माहिती आता आपण इथून पाहूया. तर त्यामध्ये सुरुवातीला या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे अर्थसहाय्य अन्वये असणार आहे. त्यामध्ये दिव्यांग अव्यांग यांच्या विवाहासाठी रुपये 1,50,000 रुपयाचं अर्थसहाय्य अनुदान हे लाभार्थ्याला दिलं जाणार आहे. आणि त्यानंतर नवीन घटक दिव्यांग यांच्या विवाहासाठी एकूण रुपये 2,50,000 रुपये एवढं जे अनुदान आहे ते देखील दिलं जाणार आहे. तर आता आपण या योजनेसंदर्भातली माहिती येथून जाणून घेऊया. तत्पूर्वी अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल. त्यानंतर त्यापैकी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षाकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावी अशा प्रकारची देखील अट यामध्ये आहे. तर आता आपण जो नवीन घटक समावेश करण्यात येणार आहे दिव्यांग विवाह की ज्यांच्यासाठी 2,50,000 रुपये हे देण्यात येणार आहे. तर त्याच्या अर्जाविषयीची, त्याच्या पात्रतेविषयीची, त्याच्या कागदपत्रांविषयीची माहिती आता आपण इथून जाणून घेऊया. त्यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता योजनेच्या अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत. तर आता यामध्ये अटी शर्ती काय आहेत नवीन घटकासाठी त्या देखील आपण पाहूया. वधू अथवा वराडाकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र UDID आवश्यक असणे गरजेचे आहे. त्यानंतर दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी. त्यानंतर त्यापुढची अट विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. तरच तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी हे असू शकता, अर्ज हा करू शकता. विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला अर्ज कोठे करायचा आहे त्याची देखील थोडक्यात माहिती ही आपल्याला येथे मिळालेली आहे. तर त्यानंतर आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पत्नी व पतीच्या आधार संलग्न संयुक्त बँक खात्याचा सविस्तर तपशील, पानाची छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स पासबुकचं झेरॉक्स हे तुम्हाला लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला लागणार आहे. तर आता या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, अर्ज हा कोठे करायचा आहे. तर लाभार्थ्याने शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्याची पूर्ण खात्री करून परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर करायचा आहे. जिल्हा कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. तर आता जो अर्ज आहे की ज्याच्यासोबत तुम्हाला वरील पाहिलेल्या माहितीनुसार कागदपत्रे जोडायची आहेत तो अर्ज देखील कोणता आहे त्याचा देखील नमुना खाली आहे, तो देखील आपण ही माहिती पाहिल्याच्या नंतर पाहूया.
तर तुम्ही पाहू शकता हा अर्ज निवडीसाठीची समिती, यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सदस्य सचिव हे कोण आहेत याची देखील माहिती येथे आहे, ती देखील दिलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. सदस्य सचिव समितीने मान्य केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी मान्यतेसाठी आणि निधीच्या मागणीसाठी आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे सादर करतील. तर ही देखील एक माहिती आहे. त्यानंतर आता जे वरील समिती नेमलेली आहे त्यांची काय कामे आहेत त्याविषयीची माहिती येथे आहे, ती देखील आपण जी महत्त्वाची आहे ती पाहूया. सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आयुक्त दिव्यांग कल्याण विभाग यांच्यामार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रणालीमध्ये जमा करण्यात यावी. तर तुमचा जो लाभ आहे तो DBTद्वारेच तुम्हाला मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात प्राप्त होणारे अर्ज त्या आर्थिक वर्षात निकाली काढणे सर्व जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी जिल्हा परिषद यांच्यासाठी अनिवार्य आहे. तर हा जो अर्ज आहे या संबंधीची समितीला देण्यात आलेली माहिती यामध्ये आहे व इतरही या अर्जासोबतची माहिती येथे आहे. तर आता आपण पाहूया अर्जाचा नमुना. तर तुम्ही पाहू शकता दिव्यांग अव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठीचा अर्ज नमुना. जो पहिला घटक होता दिव्यांग अव्यांग की ज्याच्यासाठी 1.5 लाख रुपये हे या लाभार्थ्यांना दिले जातात, तर त्या योजनेचा अर्ज काही अशा प्रकारे आहे. अशा प्रकारचा अर्ज हा तुम्हाला भरून हा द्यावा लागतो. त्यानंतर आपण परिशिष्ट ब मध्ये दिव्यांग जो नवीन घटक आहे की जो या योजनेअंतर्गत समाविष्ट केला जाणार आहे त्याच्यासाठीचा जो अर्ज नमुना आहे तो येथे आहे. तर त्यामध्ये अर्जदाराचं नाव, जन्मतारीख, विवाह दिनांक, दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक, पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाते जोडपत्र व घोषणापत्र हे देखील जोडून द्यायचं आहे. आणि ते घोषणापत्र कसं आहे त्याची देखील एक नमुना प्रत येथे आहे. अशा प्रकारचं घोषणापत्र हे देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडून द्यायचं आहे. तर आता या नवीन घटकासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती, अटी पात्रता व इतरही या संबंधीची माहिती ही आत्ताच आपण पाहिलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.